नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की विजय रम्याला जबरदस्त अडकवणार आहे. रम्या विजयचा नाही तर विजय रम्याचा वापर करून घेत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयचं खरं रूप आता दिसणार आहे. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहतो की रम्याने विजयला काल कानाखाली मारलेली असते. त्यामुळे विजय खूपच चिडलेला असतो आणि तो एकटाच अंधाऱ्या खोलीमध्ये बसतो आणि जवळ मेणबत्ती घेऊन म्हणत असतो की नक्की काय चुकते माझं म्हणून रम्या असं वागते माझ्याशी. तिला नक्की लग्न करायचं असेल ना माझ्याशी, नाही तर माझाच प्लॅन ती माझ्यावरती नाही ना उलटवणार असं म्हणून त्याचा खूप संताप होत असतो. कारण प्रेक्षकांनो, विजय रम्याला फसवतोय. तो रम्याशी लग्न करून तिची सगळी प्रॉपर्टी हडप करणार आहे. विजय कोणत्याही मोठ्या कंपनीत कामाला नाहीये आणि तो कोणताही मोठा बॉस नाहीये. तो फक्त प्रॉपर्टीसाठी रम्याला अडकवतोय. पण रम्याला असं वाटत आहे की ती विजयचा वापर करून पाचशी लग्न करणार आहे. पण विजय खूप डेंजर मुलगा आहे आणि तो प्रॉपर्टीसाठी हे सगळं करत आहे. मग त्याला खूप राग येत असतो स्वतःचाच आणि म्हणत असतो की नक्की रम्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घ्यायलाच लागेल, नाहीतर ती माझ्या जाळ्यामध्ये अडकणार नाही असं म्हणून विजय आता विचार करत बसलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की रम्या तयार होऊन बेडवरती बसलेली असते आणि विजय तिकडून अंघोळ करून आलेला असतो. आता बेडवरती रम्याला पाहून विजयला धक्काच बसतो. तो रम्याकडे बघतो तर रम्या सुद्धा विजयकडे बघत असते. त्यावेळेस विजयला रम्याने रात्री चापट मारलेली असते ते आठवतं आणि ती असेही म्हटलेली असते की माझ्या मागे यायचं नाही, लिमिटमध्ये राहायचं. हे सगळं आता त्याला आठवतं आणि तो रम्याकडे बघतो. मग तो टॉवेल तिकडे सोप्यावरती ठेवायला जातो तर तिथे त्याला एक चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी आता तो पाहतो तर त्याच्यावरती रम्याने सॉरी मिस्टर विजय मटकरी लिहिलेलं असतं. मग ते पाहून विजय स्माइल करतो आणि रम्याकडे पाहतो. रम्याला ती चिठ्ठी दाखवतो आणि तो सुद्धा खूप हसत असतो. मग तो रम्याच्या जवळ जाऊन बसतो आणि रम्याला म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि हे तू लिहिलेलं आहेस का? त्यावेळेस रम्या कान पकडते आणि त्याला सॉरी म्हणते. मग विजयला हे सगळं पाहून छान वाटतं. मग रम्या म्हणत असते की विजय, जे काल झालं त्यासाठी खरंच सॉरी. मला माहिती नाहीये मी काल काय केलं. खरंच म्हणजे मला कळलंच नाही, पण पुन्हा होणार नाही, आय प्रॉमिस. म्हणून आता ती माफी मागत असते विजयची. मग विजय म्हणत असतो की ॲक्च्युली खरंच मी सॉरी. तू मला काल बोलली होती की आपले हे खोटं लग्न आहे, ज्यावेळेस आपण खरं लग्न करू त्यावेळेस हे सगळं करू, पण मीच जरा चुकीचं वागलो. खरं सांगू का तुला मी, मला ना आपली मैत्री घट्ट व्हावी असं वाटत आहे. ती एकदा घट्ट झाली का मग आपलं नातं सुद्धा एकदम ट्रान्सपरंट असलं पाहिजे. तूही माझ्यापासून काही लपवू नको आणि मीही तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. मग रम्या म्हणत असते की मी कुठे काय लपवते तुझ्यापासून, कारण ती आता थोडीशी घाबरलेली असते. त्यावेळेस विजय म्हणतो की डोंट वरी, खरंच मी तुला असं नाहीये म्हणत की तू काही लपवलेलं आहे, पण मी असं म्हणतोय की काही लपवू नको. आणि म्हणतो की मला तर काही लपवण्याचा प्रश्नच नाही. आणि मग तो मनामध्ये म्हणत असतो की तुला मी किती फसवतोय ना हे तुला आत्ता कळणार नाही. जेव्हा कळेल तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असेल. रम्या शितोळे असं म्हणून आता तो नाटक करत रम्याकडे बघत आता स्माइल करत असतो. आणि मग आता तो पुन्हा उठतो आणि म्हणतो की चला, 2 दिवस झालं ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे, आज मला खूप काम करावं लागणार आहे, मी जातो ऑफिसला. आणि ती आता रम्याला म्हणत असतो की तिकडे लॅपटॉप आहे ते दे. आता रम्या त्याला आता लॅपटॉप देते आणि म्हणत असते की ऑफिस म्हणजे तू ऑफिसला गेल्यावरती हे लोक मला परत त्रास देतील ना, मी काय करू. मी काय म्हणते विजय, मी सुद्धा तुझी फॉर्म जॉईन करू का? आता हे ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या हातातून लॅपटॉप खाली पडतो बेडवरती. मग तो आता सॉरी म्हणत आता लॅपटॉप घेतो आणि बॅगमध्ये ठेवायला जातो. त्यावेळेस रम्या म्हणत असते की अरे सांग ना विजय, मी सुद्धा तुझी फॉर्म जॉईन करू का? तर विजय म्हणतो की हो, पण माझी नको. रम्याला मग असं म्हटल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. माझी का नको हा म्हणतोय, असा का म्हणतोय असं आता ती विचार करते. त्यावेळेस ती म्हणते की का तुझी का नको. मग विजय तिच्या जवळ बसतो आणि म्हणत असतो की मला ना माझी बायको माझी बॉस असावी असं वाटतंय. तू जर माझी फॉर्म जॉईन केली तर तुला माझ्या हाताखाली काम करावं लागेल आणि ते मला अजिबात आवडणार नाही. आणि ऑफकोर्स तू नेहमी माझ्या वरतीच असायला हवी. तू अशी जर खाली काम करत राहिली तर मला नाही आवडणार, म्हणून मी म्हणतोय माझ्या इथे नको. तर रम्या म्हणते की बरं ठीक आहे, मला आवडलं असतं, पण आता तू म्हणतोयस तर ठीक आहे. मग विजय म्हणत असतो की मलाच इथे म्हणजे मनामध्ये म्हणतो की मलाच इथे काही फर्म नाहीये तर तुला कुठून देऊ. मीच आता तुझी कंपनी आणि त्या पार्थची कंपनी बळकावणार आहे. विजय आता खूप डेंजर आहे हे आपल्याला इथे दिसणार आहे. आणि असं म्हणून आता तो ऑफिस
ऑफिसची तयारी करायला पाहिजे म्हणून जातो. मग तो गेल्यानंतर रम्या म्हणत असते की बरं झालं, याचा राग गेला आणि हा शांत झाला. उद्या जर माझ्यावरती काही उलटलं तर याच्यावरती ढकलवण्यासाठी मला आता याला जवळ करून घ्यायलाच हवं. तर आता ती मनोमन आता प्लॅन करत असते. तर विजयचं खरं रूप आता काय आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्की पाहायला मिळेल. एवढं तर आपल्याला समजलेलं आहे की विजय रम्याला फसवत आहे आणि त्याच्याकडे कोणतंही काम नाहीये किंवा कोणतंही ऑफिस नाहीये, त्याच्याकडे कोणतीच प्रॉपर्टी नाहीये. तर चला, हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.